जय हिंद मित्रांनो, प्रश्न असा आहे की टेट परीक्षेचा फॉर्म भरत असताना पहिला फॉर्म चुकला आम्ही दुसरा भरला किंवा दुसरा फॉर्म चुकला आम्ही तीन भरले, म्हणजे एकापेक्षा जास्त आम्ही फॉर्म भरलेले आहेत. आता आमच्या सोबत नेमकं काय होणार आहे? तर बघा, IBPS चा नियम असा आहे की पहिला फॉर्म भरल्यानंतर जर तुम्ही पुन्हा एकदा दुसरा फॉर्म भरला तर पहिला फॉर्म ऑटोमॅटिकली कॅन्सल होत असतो. परंतु कॅन्सल होईलच याची काही शाश्वती आपल्याला देता येत नाही. कधी कधी टेक्निकल इश्यूज मुळे तुम्हा लोकांना जे आहे दोन दोन हॉल तिकीट देखील इश्यू होऊ शकतात. काहीही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही 1 2 3 4 कितीही फॉर्म भरू शकता. फॉर्म भरायला या ठिकाणी बंधन नाही, परंतु फॉर्म भरल्याच्या नंतर एक काळजी निश्चितपणाने घ्यायची आहे. यदा कदाचित तुम्हाला 2 किंवा 3 हॉल तिकीट इश्यू झाले तर त्यापैकी जे करेक्ट फॉर्म आहे त्या करेक्ट फॉर्मचं तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे आणि त्याच्या बेसिसवरच एक्झाम द्यायची आहे, केवळ आणि केवळ एक वेळेस. लक्षात घ्या, जर तुम्ही 2 वेळेस परीक्षा दिली तर तुम्ही जे आहे या परीक्षेतून बाद केले जातात. तुमचे जे मार्क्स आहेत दोन्ही परीक्षांचे ते रद्द केले जातात. या गोष्टीची आपण विशेष काळजी घ्यायची आहे. अशाच प्रकारच्या ऑथेंटिक माहितीकरिता आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.